एका ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री असलम शेख यांनी मड मार्वेमध्ये अनधिकृत स्टुडिओ बांधण्यासाठी परवानगी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता आणि त्यांच्या आरोपानंतर आजपासून अनधिकृत स्टुडिओंवर हातोडा पडणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आमदार असलम शेख आणि आमदार आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले। ठाकरे सरकारच्या काळात माफियांचं राज्य होतं। असलम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या कृपेने 2021 साली डझनभर अनधिकृत स्टुडिओ मडमध्ये उभारण्यात आले। 25 आणि 50,000 स्क्वेअर फुटाच्या स्टुडिओंना आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयाने परवानगी दिली होती। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेने आओ जाओ राज तुम्हारा असं चालवलं होतं। फक्त मातोश्रीवर हिशोब द्या आणि जे काय करायचं ते करा अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे। याविषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आता एक क्षणाला आपल्या बरोबर आहेत। तुषार, काय अपडेट? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर किरीट सोमय्या यांच्यासोबत स्वतः न्यूज 18 लोकमतने देखील याच मड मालवण येथील स्टुडिओची पाहणी केली होती आणि बऱ्याच वेळा केली होती। तुम्ही माझ्या डाव्या बाजूला पहा, त्या ठिकाणी आता हे स्टुडिओ पाडण्याचं काम सुरू झालंय आणि यामागे गेल्या अनेक दिवसांपासून फॉलोअप सुरू होता, अर्थात किरीट सोमय्या यांचा। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः किरीट सोमय्या आहेत। सोमय्या सर, काय सांगाल? दापोली रिसॉर्टवर हातोडा घेऊन तुम्ही गेले, कारवाई झाली। या मडमधील 5 स्टुडिओ जवळपास 1000 कोटींचे गेल्या अनेक दिवसांपासून तुमचा कागदोपत्री या ठिकाणी सरकारसोबत बोलणी सुरू होती, प्रशासनासोबत बोलणी सुरू होती। प्रशासन हातोडा मारायला तयार नव्हतं। आता कारवाई का झाली आहे? नेमकं यामध्ये कोण कोण दोषी आहे? काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना? नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये सुनावणी झाली, माझी याचिका होती। आदित्य ठाकरे आणि असलम शेखचे ज्यांना आशीर्वाद होते असे या स्टुडिओ मालकांनी न्यायालयात सांगितलं इथं किरीट सोमय्या बीजेपी पॉलिटिक्स। न्यायालयाने सांगितलं जर त्यांनी उचित विषय मांडला असेल त्याच्यावर उत्तर द्या आणि काल निर्णय आला हे गैरकायदेशीर आहेत, सीआरनेट समुद्रात बांधलेले आहेत आणि म्हणून ह्या स्टुडिओचं ताबडतोब डिमोलिशन व्हायला हवं असे निर्देश काल मिळाल्यामुळे आज महापालिकेने ही कारवाई सुरू केली आहे। मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहलता आज पण हे तोडकाम करू इच्छित नव्हते पुढच्या आठवड्यात, पण शेवटी मी सांगितलं तुम्ही नाही केलं तर मी तुमच्या विरोधात न्यायालयात जाणार, म्हणून हे तोडकाम सुरू झालं। तुमची लढाई सुरूच आहे। मात्र आता ज्या 5 स्टुडिओवरती कारवाई झालीत या स्टुडिओचं बाजार मूल्य किती होतं आणि त्यांनी नेमकं काय अनधिकृत बांधकाम केलं होतं? एकंदर इथे असे 19 स्टुडिओ आहेत। या सगळ्यांवर कारवाई होणार। ज्यांच्याकडे परवानगी आहे त्याने रिसर्च शूटिंग करावं। या 19 ते 19 बेकायदेशीर आहेत। यांचा आपण मार्केट व्हॅल्युएशन म्हणायला गेलो तर 1000 करोड, वर्षाचं 400 ते 500 कोटी रुपये तर रेव्हेन्यू येते। 100 कोटी रुपये हप्ते, 100 कोटी हप्ते, हे 100 कोटी हप्ते कुणाला जात होते? कुणाच्या आशीर्वादाने हे स्टुडिओ उभे राहिले? 100 कोटी हप्ते कुणाला जात होते? प्रेक्षकांना सांगा। महाराष्ट्राच्या जनतेला कळते की परवानगी आदित्य ठाकरेचा पर्यावरण मंत्रालयाने दिली होती, त्यांना कुठला अधिकारच नव्हता। म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये परवानगी दिली 6 महिन्याची आणि उद्धव ठाकरे यांच्या महापालिकेने बेकायदेशीररित्या ही परवानगी 6 महीने एटीएम में पैसे डालो 6 महीना परवानगी लेके जाओ, अशी 2.5 वर्ष परवानगी दिली खोटी। बरोबर बिनपाण्याने न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेची केली। म्हणजे 100 करोड ऊपर की कमाई कहाँ जाती थी हे तर आदित्य ठाकरेने असलम शेखच सांगू शकतात। धन्यवाद। हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी किरीट सोमय्या। माझ्या मागे जर तुम्ही पाहत असाल तर या प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झालेली आहे। मात्र ही कारवाई थांबली। ह्या कारवाईला स्टे होता, तो अर्थात मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्या आशीर्वादाने ही कारवाई होत नव्हती असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला। त्याचप्रमाणे या कारवाई मागं या ठिकाणी ही कारवाई होऊ नये म्हणून काही राजकीय नेत्यांना देखील या ठिकाणी आशीर्वाद होता। या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळेच हे स्टुडिओ उभे राहिले। त्यामध्ये माजी मंत्री असलम शेख असतील,
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे असतील यांचं देखील नाव किरीट सोमय्या यांनी या ठिकाणी न्यूज 18 लोकमतशी बोलताना घेतलेलं आहे. मात्र असे मुंबईमध्ये आणखी किती अनधिकृत स्टुडिओ असणार, त्या प्रत्येक अनधिकृत स्टुडिओवरती हा हातोडा बसलाच पाहिजे, ही न्यूज 18 लोकमतची भूमिका आहे. स्वतः न्यूज 18 लोकमत गेल्या अनेक दिवसांपासून मड मालवणमध्ये असणाऱ्या अनधिकृत स्टुडिओची पाहणी करत होतो, त्याचे कागदोपत्र आपल्या प्रेक्षकांना दाखवत होतं आणि अखेर हातोडा पडल्यानंतर देखील न्यूज 18 लोकमतने प्रेक्षकांना ही कारवाई दाखवली. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. तर अखेर मडमधल्या या अनधिकृत स्टुडिओवरती हातोडा पडल्याचं आपण पाहतोय. पुढे पुण्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आमने सामने येण्याची चिन्ह आहेत. कारण पौड फाटा ते बालभारती या प्रस्तावित टेकडी फोड रस्त्याला भाजपच्याच माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. एकतर गरज नसताना या रस्त्याचा घाट घातला जात असून त्यासाठी अंदाजे 3000 झाडं तोडावी लागणार आहेत. वेताळ टेकडीची हीच तोडफोड टाळण्यासाठी हा रस्ताच तात्काळ रद्द करावा यासाठी मेधा कुलकर्णी यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाशीही पत्रव्यवहार केलाय आणि यासंबंधी मेधा कुलकर्णी यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत खुंदे यांनी. त्या रस्त्याला विरोध केलाय तसं भाजपच्या माजी आमदार मेधाताई कुलकर्णी यांनी. आपण त्यांनाच विचारूया, ताई मला सांगा तुम्ही विरोध कशासाठी केलाय? कारण भाजपनेच प्रस्ताव दिलेला आहे सगळ्या रस्त्यांचा. असं आहे की एखादा रस्ता करण्यापूर्वी ट्रॅफिक त्या रस्त्याचा वापर करणार आहे का ह्याचा काहीतरी थोडासा अभ्यास व्हायला पाहिजे होता प्रशासनाकडनं, असं मला वाटतं. बरं, तुम्ही नाही केला अभ्यास ट्रॅफिकचा, तर ज्या एक्सपर्टनी केलाय त्यांचं वाचा तरी. किती मेल पाठवले, किती एक्सपर्ट्सनी अभ्यास केला, तर ते वाचायचंही नाही आणि आपलं करायचं ठरवलं आणि करून टाकलं आणि टेंडर काढायची घाई. मला असं वाटतं हे चुकीचं ठरेल. 30-40 वर्षापासून हे चाललंय. आता परिस्थिती बदलली आहे, आता पुण्याची सहनशक्ती संपली आहे. किती टेकड्या फोडणार, काहीतरी शिल्लक राहायला पाहिजे. बीडीपीच्या 900 हेक्टर जागांपैकी फक्त 300 हेक्टर जागा ऑलमोस्ट शिल्लक असेल. मग पुणेकरांना मोकळा श्वास आपण घेऊन देणार आहोत का नाही? फुफ्फुसच फोडली जाते. आणि ट्रॅफिक तर वाढलंय, बरोबर आहे. लॉ कॉलेज रस्त्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असतं, हे मी मान्य करते. परंतु ते ट्रॅफिक पौडफाट्यावरनं निघतं आणि बालभारतीच्या इथं उतरतं, हे कोणी सांगितलं? किती झाडं तोडली जाणार आहेत ह्याचे वेगवेगळे आकडे येत आहेत. काही जण अधिकारी म्हणतात 1500 झाडं तोडली जाणार, काही जण म्हणतात 3000 झाडं तोडली जाणार. हे आकडे वेगवेगळे. म्हणजे कन्सल्टंटला माहिती नाही, अधिकाऱ्यांना माहिती नाही की नेमकं काय आहे, रस्ता कुठून जाणार आहे, पदाधिकाऱ्यांना माहिती नाही, कोणालाही नीट काही सांगता आलेलं नाही. मग अभ्यासच तुम्ही केलेला नाही. ज्यांनी अभ्यास केला त्यांचं तुम्ही वाचलंही नाही आणि तुम्ही घाई करता. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत खुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यातील पौड रोड ते बालभारती रस्त्याला आपनं देखील विरोध केलाय. वादग्रस्त सर्वे क्रमांक 44ला रस्ता काढून देण्यासाठीच रस्त्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आपनं केलाय. सर्वे क्रमांक 44ची अंदाजे बाजारभाव किंमत 1500 कोटी रुपये इतकी आहे आणि या भूखंडाच्या विकासासाठीच रस्त्याचा घाट घातला जातोय असा आरोप त्यांनी केला. आणि या रस्त्यासाठी पुण्याचं फुफ्फुस मानली जाणारी वेताळ टेकडी फोडली जाणार आहे. बालभारती ते पौड फाटा ह्या रस्त्याचा जो घाट घातला जातोय, ह्या रस्त्यामुळं ही जी समोर जी टेकडी दिसते ती वेताळ टेकडी फोडली जाणार आहे साईडनं रस्ता काढून. असा इथून ह्या सर्वे क्रमांक 44 मधून खाली इकडे पौड फाट्याला मिळणार आहे. आणि हा जो सर्वे क्रमांक 44 आहे हा प्रचंड वादग्रस्त आहे. याचा डेव्हलपमेंटसाठी अनेकदा प्रयत्न झाले, अनेक बिल्डर अक्षरशः देवाघरी झाले, वादग्रस्त झाले. काय नेमका वाद आहे आपण या संदर्भात या सर्व क्रमांक 44 संदर्भात आपचे कार्यकर्ते अभिजित मोरे तुम्हालाच विचारा, नेमकं काय आहे वाद? सर्वे क्रमांक 44 सर्वे क्रमांक 44 हा 90 एकराचा प्लॉट आहे. तब्बल 1500 ते 1800 कोटी रुपयांची प्रॉपर्टी असलेला हा प्लॉट आहे आणि या प्लॉटला रस्ता नाहीये, ही लँडलॉक प्रॉपर्टी आहे. आणि याचा आतापर्यंत ज्यांनी कोणी डेव्हलपमेंटचे प्रयत्न केले गेले त्यांचा मृत्यू झाला किंवा ते तुरुंगामध्ये गेले. एका अर्थाने लोकांचं इथं कल्पना आहे की हा शापित प्लॉट आहे आणि आता हाच प्लॉट डेव्हलप करण्यासाठी बालभारती ते पौड फाटा हा वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्याचा घाट घातला जातोय. या प्लॉटचं श्रीखंडच खाण्यासाठी वेताळ टेकडीचा बळी दिला जातोय आणि त्याला नागरिकांचा विरोध आहे. हा प्लॉट नेमका कोणाच नावावर येतो? हा सध्या पठाणबाबा प्रतिष्ठानच्या नावाचा आहे, परंतु त्याच्यानंतर याचे अनेक डेव्हलपमेंट अग्रीमेंट झालेले आहेत आणि सध्या याच्याबद्दलचे काही वाद न्यायालयीन पण आहेत आणि काही बिल्डरांकडे याचे राईट सुद्धा आहेत. परंतु याचला डेव्हलपमेंटसाठी
भारतीय जनता पक्षाचे नेते का आतुरलेले आहेत हा प्रश्न पुणेकरांना आहे की पुणेकर या ठिकाणी वेताळ टेकडी वाचावी, त्यांचा ऑक्सिजन पार्क वाचावा यासाठी प्रयत्न करतायत आणि या ठिकाणी दुसऱ्या बाजूला मात्र भाजपचे काही नेते या ठिकाणी या प्लॉटच्या विकासासाठीच हा रस्ता करतायत, कारण बाकी इतर कुठलंही कारण त्यांच्याकडे ठोसपणे नाही. कुठलाही ट्रॅफिक स्टडी ते रिलीज करत नाहीत, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी रिलीज करत नाहीत. प्लॉट डेव्हलप करण्यासाठी हा रस्त्याचा घाट घातला जातो असा आरोप आपकडनं केला जातो. त्यामुळे आता भाजपला याचं उत्तर हे द्यावंच लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दिवंगत भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची निवडणूक लागल्यास भाजपकडून उमेदवार कोण असेल याची चाचपणी सुरू झाली आहे. स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ की संजय काकडे या नावांची चाचपणी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाण्यातून अयोध्येकरता शिवसैनिक रवाना होणार असून दुपारी ठाण्याहून निघणाऱ्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे झेंडा दाखवतील. 9 एप्रिलला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाचे सर्व नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं अयोध्येला रवाना होत आहेत आणि त्यासाठी म्हणून 3000 शिवसैनिक अयोध्येत येत आहेत. म्हणून तिथं त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथल्या सगळ्या धर्मशाळा आणि हॉटेलचे रूम बुक करण्यात आलेले आहेत. आणि आता गेला दौरा जर आपण लक्षात घेतला तो गेल्या सरकारच्या कालावधीतला होता, जेव्हा आदित्य ठाकरे यांना हिंदुत्वाचा पोस्टर बॉय म्हणून अयोध्येत लॉन्च करण्याचा प्रयत्न झाला. पण त्या दौऱ्यानंतरच काही महिन्यांनी सरकार फुटलं. एकनाथ शिंदेंनी भाजपची सोबत करत स्वतःचं सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर आता आपण बघतोय की एकनाथ शिंदे आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्या आपल्या आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार आहेत. तिथं शरयू नदी किनारी त्यांच्या हातून महाआरती देखील पार पडणार आहे. पण तत्पूर्वी दुपारी शिवसैनिकांना घेऊन एक स्पेशल ट्रेन अयोध्येच्या दिशेने रवाना होते. मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्याचा आणखी एक टीजर शिवसेनेनं जारी केलाय. टाकूयात एक नजर या टीजरवर. चलो अयोध्या. शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी. विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील खानपानाला कात्री लागणार आहे. वर्षावर खानपानासाठी आता वार्षिक 3.5 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय. तर उपमुख्यमंत्र्यांकडूनही त्यांच्या सागर बंगल्यावरील खर्चाला कात्री लावण्यात आली आहे. सागर निवासस्थानी खानपानासाठी वार्षिक फक्त 1.5 कोटींचं कंत्राट देण्यात आलंय. त्यासाठी वर्षा आणि सागर बंगल्यावरील खानपानाचे कंत्राट 2 वेगवेगळ्या खासगी कंत्राटदारांना देण्यात आले. तसंच दोन्ही निवासस्थानावरील खानपानासाठी वर्षाला 5 कोटी रुपयांचा खर्चही मर्यादित करण्यात आला आणि या निर्णयानुसार वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी मेसर्स छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आलं. पुढे पोहोचत आधीच शेतकरी अवकाळी पावसामुळे हैराण आहे. त्यात वीज वितरण कंपनीचं जास्तीचं बिल, यामुळे तर शेतकरी मेटाकुटीला आला. वीज कंपनीच्या मनमानी कारभार सुरू असून जास्तीचं शेती पंपाचं बिल रावेर तालुक्यात सर्वांनाच शेतकऱ्यांवरती ते लादण्यात आलंय. वीज पुरवठा सुरळीत होत नाहीये, त्यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. अव्वाच्या सव्वा बिल वीज वितरण कंपनी देते आणि या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते. साहेब, हे चालू वीज बिल जे आहे हे 25,792. मग आता आमच्याजवळ 1.5 2 एकर जमीन आणि लाख रुपये बिल जर आले तर आम्ही बिल कसे भरणार? मटेरियलच्या किमती वाढल्या. 600 रुपयाची हे पोट्याची थैली आज 2000ला मिळते. बिल भरीन शेतकरी का ह्या अवकाळी येले संघर्ष करीन का? आम्हाला महिन्याचं जवळजवळ 25,000 रुपये बिल येते. 10 हॉर्स पॉवरचा जरी आमचा पंप असला त्याच्यावर 20 हॉर्स पॉवर तर 15च्या वरती 20 हॉर्स पॉवर पर्यंत टाकलं जाते आणि ते बिल आमच्यावर लादलं जाते. जर आमच्याजवळ मर्यादित शेती असली, सर्व असलं तर आम्ही हे भरणार कुठून आहे?
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातल्या शेटेवाडी धरणग्रस्तांचा प्रश्न मागील 23 वर्षांपासून प्रलंबित होता। तब्बल 23 वर्षांनंतर या ग्रामस्थांना भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्या जमिनीच्या 7 बारांचं वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे ग्रामस्थांना आता दिलासा मिळणार आहे। अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचप्रमाणे खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, आमच्या तालुक्याचे सुपुत्र माजी राज्यमंत्री बाळा भेगडे साहेब असतील, या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये 110 शेतकऱ्यांना 7 बारा आणि ताबा पावती आपण त्या ठिकाणी देत आहोत। हा मनस्वी आनंद आहे। गेल्या 2 दिवसांपासून उकाड्याची जाणीव अधिक तीव्र झालेली असतानाच मुंबईचं कमाल तापमान 2 अंशांनी अधिक वाढलंय। हे तापमान पुढील 2 दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे। गुरुवारी सांताक्रूज इथे 34.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं। येत्या 2 दिवसांमध्ये कमाल तापमानाचा पारा 37 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रावर ढगांची द्रोणीय स्थिती तसंच खंडित वातस्थिती असल्यानं राज्यात पावसाळी वातावरण आहे। मुंबईमध्ये आज आणि उद्या आभाळ अंशतः ढगाळ असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ काही संपता संपत नाहीये। अशातच हवामान खात्याने पुढचे 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय। जिल्ह्यात ढगाळ वातावरण असतानाही तापमानात वाढ झाली। जिल्ह्याचं कमाल तापमान 38.2 अंशांवर गेलंय आणि हे यंदाचं सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे। या ऊन पावसाच्या खेळाने गोंदियाकर त्रस्त झालेत। धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली। दुपारी प्रचंड ऊन आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं सर्वांचीच तारंबळ उडाली। या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला। गोंदिया जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने 4 तालुक्यात मोठं नुकसान झालंय। गोंदिया, अर्जुनी, मोरगाव, सालेकसा, सडक अर्जुनी या 4 तालुक्यांमध्ये शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। 457 शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात आले असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदतीपोटी 25 लाख रुपये देण्याची मागणी जी आहे ती शासनाकडे केली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 4 तालुक्यामध्ये नुकसान झालेले आहे आणि त्याच्यामध्ये 457 शेतकरी आहेत आणि 150 हेक्टरची नोंद झालेली आहे। साधारणपणे 25,40,000ची शासनाकडे मागणी केलेली आहे। इंदापूर तालुक्यातील संसर, रायतेमळा इथे पुन्हा एकदा कालवा फुटल्याची घटना घडली आहे। 15 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्यांदा हा निराडावा कालवा फुटलाय। कालवा फुटल्याने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात शिरले आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। आणि आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे। केंद्र सरकारने सीएनजी पीएनजी गॅस दराबाबतच्या पारेख समितीच्या शिफारशी मंजूर केल्या। त्यामुळे आता सीएनजी पीएनजी गॅसच्या दरात किमान 10% कपात होण्याची शक्यता आहे। गॅस दरात कपात झाल्यास महागाईने होरपळलेल्या सामान्यांना मोठा दिलासा मिळेल। सरकार वर्षातून 2दा घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतींचा आढावा घेतं। सरकारला पारीख समितीच्या शिफारशींवर निर्णय घ्यायचा असल्यानं 1 एप्रिल 2023 रोजी गॅसच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून गुरुवारी 61,200 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात दुसऱ्याच दिवशी 750 रुपयांची घसरण झाली। परिणामी सोन्याचे दर 60,900 रुपये प्रति तोळा इतकं झालं। चांदीच्या प्रति किलोचे दर 500 रुपयांनी खाली येऊन 74,500 रुपये किलोवर आले। सोने चांदीच्या दरात चढ उतार आगामी आठवडाभर कायम राहील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। म्हाडाने या आर्थिक वर्षात राज्यभरात 12,724 घरं बांधण्याचा निर्णय घेतला आणि या घरांसाठी 10,186 कोटी 73 लाख रुपयांच्या सुधारित बजेटला मंजुरी देण्यात आली। या 12,724 घरांपैकी 2,152 घरं मुंबईतील असून मुंबईतील घरांसाठी 3,664 कोटी 18 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली। काही वर्षांपासून गृहनिर्मितीसाठी जागा उपलब्ध नाही आणि त्यामुळे म्हाडाची गृहनिर्मिती मंदावली। त्यातही मुंबईत मोकळी जागा नसल्यानं मुंबई मंडळाच्या अडचणी वाढल्या असून आता पुनर्विकासावर भर देऊन त्याद्वारे
सोडतीसाठी अतिरिक्त घरं उपलब्ध करण्याचं म्हाडाने धोरण अवलंबलंय। येत्या काळात मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या विभागीय मंडळांकडून गृहनिर्मिती केली जाणार आहे। तर स्वतःचं घर असावं हे स्वप्न सामान्य नागरिक बघतो, मात्र वाढत्या महागाईने नागरिकांचं घराचं बजेट तर बिघडलंच आहे। सोबतच घर बांधण्याचा कालावधी देखील वाढलाय, तर बांधकामासाठी लागणारं साहित्यही महागलंय। रेतीचे 15 ते 20 रुपयांनी दर वाढलेले आहेत, तर लोखंड्यांच्या सळ्या, ज्याला स्टील आपण म्हणतो, जवळपास ते 10% महागलंय। त्यामुळे घर कसं बांधायचं असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतोय। जर तुम्ही कन्सिडर कराल तर रेती आधी 45-48 रुपये फूट येत होती, आता तिचा दर झाला 55-58 रुपये फूट, म्हणजे 10 रुपयाचा तिथेही झाला आहे। गिट्टीचाही ऑलमोस्ट 5 रुपयांनी रेट त्याचाही दर वाढलेला आहे। तसेच विटा पण वाढलेल्या आहे, 1-1.5 रुपयांनी विटा आता महाग झाल्या आहे। तर याचा ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन कॉस्ट भरपूर हाईक झालेला आहे। आता पाहूयात की जागतिक आरोग्य दिन निमित्तानं स्वच्छ शौचालय आरोग्यदायी जीवनाबाबत नेटवर्क 18चं सर्वात मोठा अभियान सुरू आहे। मिशन स्वच्छता आणि पाणी। सैनिटेशन के एक्सेस की बात कर रहे हैं, क्वालिटी ऑफ सैनिटेशन की बात कर रहे हैं, और साथ में आपका जो पानी है, पानी को अच्छे से जो है वो संचा के रखने की भी बात कर रहे हैं। तो नेट ये बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि ये नेशनल एजेंडा भी है, ये इंटरनेशनल एजेंडा भी है, और ये सबसे बड़ी ज़रूरत है। बहुत सारे ह्यूमन राइट्स की बात करते हैं, तो एक बहुत बड़ा जो ह्यूमन राइट है वो क्लीन सैनिटेशन और क्लीन वाटर भी है। तो SDG 17 है टोटल, उसमें एक SDG है 17, जिसका जो अभिप्राय है वो है पार्टनरशिप्स। तो पाठक जी, आपके विचार में स्वच्छता पर ध्यान केंद्रित करना और उसे एक सामूहिक जिम्मेदारी बनाना एक स्वस्थ भारत की दिशा में ये कैसे योगदान दे सकता है? देखिए, हर व्यक्ति को शौचालय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पूरे देश के नागरिकों को प्रदान किया। गरीब अमीर सभी लोग अब शौचालय में जाते हैं। शौचालय न होने के कारण खुले में शौच करते थे, गंदगी में मक्खियां बैठती थी, उन मक्खियों के माध्यम से जो जहरीले विषाणु थे वो खाने में आते थे, जिससे बीमारी पनपती थी, लोगों को हैजा होता था, अन्य बीमारियां होती थी। हमें उससे निजात मिली है। और जहां तक स्वच्छता की बात है, स्वच्छ शौचालय रखना है। जब हमारा शौचालय स्वच्छ होगा तो हमारे परिवार में, हमारे परिवार के अन्य सदस्यों के पास गंदगी नहीं पहुंचने पाएगी, जहरीले विषाणु नहीं पहुंचने पाएंगे, जिससे हम स्वस्थ रह पाएंगे। हम सबको हार्पिक और नेटवर्क 18 के इस मुहिम के साथ जुड़ना चाहिए और अपने अपने घरों में सभी शौचालयों को सफाई विशेष रूप से रखनी चाहिए। और जो सामुदायिक शौचालय हैं उन पर भी हमें ध्यान देना चाहिए। जो जिम्मेदार लोग हैं सभी सामुदायिक शौचालयों को अपने घर की शौचालय की तरह स्वच्छता मिशन में साफ रखें, जिससे हमारा पूरा परिवार, हमारा समाज स्वस्थ रह सके। हेल्दी हम जब साफ रखें टॉयलेट हरदम, ये नारा है आपका। मैं इस नारे को बहुत बहुत सम्मान करता हूं, शुभकामनाएं देता हूं, और मैं भरोसा दिलाता हूं नेटवर्क 18 को कि हमारी पूरी सरकार स्वच्छता मिशन के तहत काम करते हुए लोगों को स्वच्छ पानी और इसके साथ साथ जो सफाई है उसका विशेष ध्यान रखते हुए लगातार अभियान चलाएगी, और हम आपके नारे के साथ हमेशा रहेंगे। आता ब्रेकनंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी। भाजप आमदार महेश लांडगे, मनसे नेते वसंत मोरे आणि PMC माजी नगरसेवक अविनाश बागवेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देत त्यांच्याकडनं खंडणी मागत होता। शहानवाज खान असं त्या आरोपीचं नाव आहे। खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकी प्रकरण जे आहे, धमकी दिल्याचं प्रकरण, ते आता CBIकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे। गडकरी यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारा या आरोपीने 2दा धमकी आणि खंडणीचा फोन केला होता। बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपी जयेश पुजारा याला नागपूर पोलिसांनी अटक करून नागपुरात आणलंय। जयेश पुजारा या प्रकरणात एकटाच आहे की आणखी कोणी साथीदार आहे, त्याला मोबाईल सिम कार्ड कोणी पुरवलंय, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे प्रकरण CBIकडे सोपवलं जाणार असल्याची शक्यता आहे।
पुढे बघूया, छत्रपती संभाजीनगर शहरात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे। विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली। पीडित महिलेच्या कुटुंबियांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी अंबादास दानवे यांच्याकडे केली। ही घटना म्हणजे दुसरं निर्भया प्रकरण असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, तसंच पीडित कुटुंबियांना मदत मिळावी अशी मागणी दानवेंनी केली आहे। वर पण जे 5-6 लोक उरलेले आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, आणि या भागातील लोक भयभीत झालेले आहेत। निश्चित यांची जी मागणी आहे की फास्ट ट्रॅक कोर्टात ही, कारण हे तर निर्भया प्रकरणासारखंच आहे। ज्या पद्धतीनं घटना घडली, कुकर्म करून हत्या घडवली गेली, मला वाटतं ही निर्भया प्रकरण आहे आणि याच्या फास्ट ट्रॅक कोर्टात आणि या पीडितेच्या कुटुंबियांना मदतसुद्धा मिळण्याची आवश्यकता आहे। निश्चित मी या संदर्भात सरकारशी बोलेन। अभिनेता सलमान खानला बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। सतत मिळणाऱ्या धमक्यांनंतर सलमान सुरक्षेबाबत जास्त सतर्क झालाय। त्याने एक महागडी बुलेट प्रूफ गाडी खरेदी केली आहे। कोणताही गोळीबार झाला तरी सलमान या गाडीतून सुरक्षित राहू शकतो। स्वच्छ भारत मिशन राबवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत यापुढे ओला आणि सुका कचरा वेगळा करून न देणाऱ्या नागरिकांना 50,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतलाय। तर पिंपरी महापालिका प्रशासन एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांनी आता कचरा संकलित करण्यासाठी लागणाऱ्या खर्च म्हणजेच उपयोगकर्ता कर नागरिकांकडून वसूल करण्यासही सुरुवात केली आहे। त्यामुळे पिंपरीतील नागरिकांची अक्षरशः कचरा कोंडी झाली आहे। रेसिडेन्शियल असो, इंडस्ट्रियल असो, कमर्शियल असो, इन्स्टिट्यूशनल असो, जर आम्हाला सेग्रिगेटेड कचरा भेटला नाही, त्या पर्टिक्युलर एंटाइटीवर आपण दंड लावणार आहोत। दंडचा आपला मापदंड 500 पासून 50,000 पर्यंतचा आहे। मला तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट वाटते, कारण एकेकाळची आशिया खंडातली जी श्रीमंत महानगरपालिका गणली जायची, आज तिची जर अशी अवस्था असेल तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। पहिली गोष्ट म्हणजे हा कर संकलन जो 60 रुपये पर फ्लॅट लावणार आहे तो माफ करावा। राऊंड उठलं की आयुक्त बदलले की हाच विचार हा कितीपर्यंत कुठपर्यंत चालणार आहे। प्रतिक्रिया सोसायट्यांबद्दलची सरळ भावना अशी आहे की महापालिका लुटारू आहे। या लुटारू भावनेतून जी प्रकार चालू आहे ते बंद करायला हवेत आणि नेहमी सोसायट्यांना त्रास देऊ नये। आम्हाला उपदेशाचे डोस दिले जातात, ओला कचरा सुका कचरा, परंतु आज आम्ही ती गाडी पकडली, त्याच्यामध्ये कचरा टाकताना त्या गाडीमध्ये कोणतेही कंपार्टमेंट केलेलं नाही की ओला सुका कचरा वेगवेगळ्या ठिकाणी करायचा आणि हा कचरा त्या गाडीमध्ये एकाच ठिकाणी टाकला, तर आता आयुक्तांनी 50,000 रुपये दंड भरावा। अमरनाथ आणि बदलापूर शहरातील जलप्रदूषण दिवसेंदिवस वाढताना दिसते आणि यासंबंधीची न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली होती आणि त्यानंतर जलप्रदूषण कमी करण्यासाठी आता बदलापूर CETP प्रकल्पात डॅफ टेक्नॉलॉजी बसवण्यात आली आहे। या नव्या टेक्नॉलॉजीमुळे रासायनिक पाण्यावर प्रक्रिया होऊन 80% जलप्रदूषण कमी होणार आहे आणि ही टेक्नॉलॉजी ती विशिष्ट म्हणजे कारखान्यांमध्ये येणाऱ्या वाहत्या रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून। तसंच दिवसाला 8 MLD पाण्यावर प्रक्रिया करता येईल। भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात ग्रीन हायड्रोजन निर्मितीला शासनाने मंजुरी देत 15.7 कोटींची तरतूद केली आणि यात सौर ऊर्जेचा वापर होणार असल्यानं हायड्रोजन निर्मितीसाठीची वीज आणि विजेसाठी लागणारा कोळसाही वाचणार आहे आणि हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील 7ही केंद्रात तो राबवला जाणार आहे। तर विद्युत केंद्रात जनरेटर कुलिंगसाठी हायड्रोजनचा वापर होतो। उत्पादन वाढलं तर त्याचा वापर इंधन स्वरूपात होऊ शकेल। 2030 पर्यंत 5 दशलक्ष मेट्रिक टन हायड्रोजन इंधनाचं उत्पादन करण्याचं केंद्राचं उद्दिष्ट आहे। गोंदिया जिल्ह्यात आता ऑटो चालक गणवेशात दिसणार आहेत। वाहतूक पोलीस विभागाने ऑटो चालकांना गणवेश घालणं बंधनकारक केलं असून त्यांना बॅच सुद्धा लावणं बंधनकारक करण्यात आलंय। तर नियम न पाळणाऱ्या 24 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे।
जिल्ह्यातील ऑटो चालक संघटनेचे मालक चालक तसेच इतर प्रवासी वाहन चालक धारकांना आम्ही आमच्या कक्षात बोलावून स्पष्टपणे निर्देश दिले की आपण गणवेशामध्ये आणि आपल्याला जो शासनाने बॅच बिल्ला दिला आहे त्या बिल्ल्यामध्येच आपण वाहन चालवावे आणि हे तुमच्या फायद्याकरता आहे. जर तुम्ही वाहन चालवताना जर गणवेशामध्ये असेल तर सामान्य नागरिकांना तुमच्याबद्दल एक विश्वास निर्माण होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि शहराला सुद्धा एक डिसिप्लिन दिसून येईल. जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात बिबट्याने कुत्र्याची शिकार करून मुक्त संचार केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना जी ती कैद झाली आहे. राजुरी परिसरात बिबट्याचं दर्शन अनेक वेळा आढळून येतं, मात्र शिकार तोंडात घेऊन फिरणाऱ्या या बिबट्यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. दौंड तालुक्यातील पिंपळगावमधील देलवडी गावातील संदीप शेंडगे यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोडणी करत असताना बिबट्याची 3 पिल्लं सापडली होती आणि ही पिल्लं खूप लहान असून यामध्ये एक मादी आणि 2 नर बिबट होते आणि या बिबट्याच्या पिल्लांना मादी घेऊन गेली. एक एक करून 3ही पिल्लं तिने आपल्या कुशीत नेली आहेत. आणि दृश्य आपण बघतोय, ऊसाच्या शेतामध्ये ही 3 पिल्लं सापडली होती. अखेर या पिल्लांना, म्हणजे ती अगदीच नुकतीच जन्मलेली पिल्लं होती, या 3 पिल्लांना एका क्रेटमध्ये ठेवण्यात आलं आणि या पिल्लांमध्ये 2 मादी आणि एक नर बिबट होता. काही वेळाने पुन्हा ही मादी बिबट जी आहे ती आली आणि पिल्लांना ती घेऊन गेलेली आहे. पुढे पाहूयात, एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते. IIT पवई दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या SIT टीमला सुसाईड नोटचं हस्ताक्षर जे आहे त्या संदर्भात ते हस्ताक्षर तपासण्याकरता ते पाठवण्यात आलेलं होतं. त्या तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झालाय. सापडलेल्या सुसाईड नोटमधील हस्ताक्षर दर्शन सोळंकीचंच आहे या अहवालात ते स्पष्ट झालंय. दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 35 जणांचे जबाब नोंदवलेत. पोलीस सूत्रांकडून याबद्दलची माहिती मिळते, ज्यात विद्यार्थ्याचं नाव सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलंय की सोळंकी त्याच्याशी झालेल्या भांडणानंतर खूप घाबरला होता. जरी त्यानं अनेक वेळा त्याची माफी मागितली होती, परंतु तो कोणत्या संदर्भात माफी मागत होता हे तो सांगत नाही. आत्महत्येपूर्वी आठवडाभरापासून दर्शन सोळंकी खूप घाबरला होता असं त्याचं म्हणणं आहे. IIT पवईचा विद्यार्थी असलेल्या दर्शन सोळंकीनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी सहआयुक्त गुन्हे लक्ष्मी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली SITची स्थापना केली होती. SITच्या तपासात दर्शन सोळंकीच्या आत्महत्येमागे त्याच्या वर्गमित्राचा छळ असू शकतो असा नवा पैलू या ठिकाणी समोर आलेला आहे. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय तपशील? विशाल, आपल्याला माहिती आहे की दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणातलं जे गूढ आहे ते अंतिम तपासाकडे पोलीस वळलेले आहे. कारण सगळ्यात महत्वाचं की जी सुसाईड नोट त्याच्या खोलीतनं सापडली होती आणि त्यातील हस्ताक्षर, त्याचा जो अहवाल करण्यात आलाय हा अहवाल एकच आहे. आणि या अहवालामध्ये सुद्धा किंवा त्या सुसाईड नोटमध्ये त्याने जे मेन्शन केलंय पर्टिक्युलर एका विद्यार्थ्याचं नाव, ज्याला तो प्रचंड घाबरत होता. पण तो का घाबरत होता या कारणाचा शोध घेणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. यामागे काही भलतं रॅकेट आहे का? कोणत्या प्रकारची पिळवणूक दर्शन सोळंकीची केली जात होती? नेमकं कशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग मधनं काही नवीन झालंय का? किंवा या प्रकरणामध्ये इतरही अजून कोणते पैलू आहेत का? जी माहिती पोलिसांकडून समजतंय याच्यामध्ये काही धक्कादायक खुलासे येत्या काही दिवसात नक्कीच होऊ शकतात. पण दर्शन सोळंकी आत्महत्येमागचं जे गूढ आहे ते उकलण्यामध्ये पोलीस आता अक्षरशः 2 पावलंच अगदी जवळ आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. येत्या दिवसामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ शकतात. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. ब्रेकनंतर बघूया, प्रयागराजमध्ये भाजप नेत्याच्या मुलावरती हल्ला करण्यात आलेला आहे. जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी कारवर, ही बातमी तर आपल्याला बघायची आहे, पण एक भीषण अपघाताच्या संदर्भातली एक बातमी अशी आहे ती आपण जाणून घेऊयात. रायगडमधली बातमी आहे. मुंबई गोवा हायवेवरती या ठिकाणी एक भीषण अपघात झालेला आहे. ट्रक आणि कारमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलं आणि त्यांच्या आजीचा समावेश आहे. हे सर्वजण मुंबईतल्या बोरिवली इथून सिंधुदुर्गातील देवगड इथं जात होते. माणगाव तालुक्यातील केशळे गावाच्या हद्दीत हा अपघात घडला. पुढे पाहूया, तुळजाभवानी मंदिरात चैत्र यात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय. मंदिरात
फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली, ज्यात फळांचा देखील वापर झाला आहे. तुळजाभवानी मातेचा गाभारा आंबे, अननस आणि या फळांसह केवडा गुलाब फुलांनी सजवण्यात आला. तर दुसरीकडे तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमुळे शहराच्या विविध भागातील रस्ते गर्दीने फुलून गेले. यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.